कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे मी हिरवी मिरची, आलं, लसूण घेतलेला आहे आणि थोडीशी मुगाची डाळ भिजत टाकलेली आहे. कोबी स्वच्छ चिरून तो धुवून घेतलेला आहे 2-3 पाण्याने. नंतर कढीपत्ता, नंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकून मोहरी, 1 चमचा जिरे, कढीपत्ता आणि बारीक केलेली मिरची व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. हळद 1 ते 1.5 चमचा आणि ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. परतवल्यानंतर त्यामध्ये बारीक गॅस करून धुतलेला कोबी टाकून घ्यायचा आहे. स्वच्छ कोबी 2-3 पाण्याने धुवून घेतला आहे मी. तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. कोबी व्यवस्थित बारीक कापून घ्यायचा आहे तो चाकूने. नंतर तो हलवून घ्यायचा व्यवस्थित, खालीवर करून घ्यायचा. गॅस बारीकच ठेवायचा आहे. व्यवस्थित तेलामध्ये परतला गेला पाहिजे तो. गॅस कमी जास्त करत राहायचा. कोबी व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये मुगाची डाळ टाकायची आहे. नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. इथे माझी भाजी जास्त आहे त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात घेतलेलं आहे सगळं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किती घ्यायचं किती नाही. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस कमी जास्त करत राहायचं. नंतर गॅस बारीकच करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं 10 मिनटं. कोबी व्यवस्थित शिजवून घ्यायचा. कोबी शिजल्यानंतर परत एकदा झाकण काढून व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे तो. त्यामध्ये बेसन पीठ टाकायचं वरतून 1 चमचाभर, 1-2 चमचे टाकायचं आहे. आपल्या चवीनुसार टाकायचं. भाजीप्रमाणेही टाकू शकता तुम्ही. त्यावर परत 5 ते झाकण ठेवायचं 5 मिनटे. 5 मिनटानंतर परत झाकण काढून सगळं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं. कोथिंबीर असली तर कोथिंबीर पण टाकायची वरून. ही भाजी नक्की ट्राय करून बघा. खूप साधी सोपी रेसिपी आहे. खूप छान लागते. नमस्कार.